हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण इथे माझ्याकडे मक्याचे कणसं आहेत आणि या मक्याच्या कणसापासून आज आपण मस्त अशी भजी काढणार आहोत. तर पहा, पावसाळ्यामध्ये आता हा जो सीझन आहे पावसाळ्याचा आणि या पावसाळ्यामध्येच ही मक्याची कणसं येतात. तर पहा, याचे जे दाणे असतात या दाण्यांपासून खूप छान मस्त अशी भजी बनते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण या मक्याच्या कणसांपासून भजी करणार आहोत. या मक्याच्या कणसांची जी भजी आहे ती अप्रतिम लागते. गोड, तिखट आणि दाताखाली येणारे या मक्याच्या कणसांचे दाणे. ही भजी ना अप्रतिम लागते, क्रिस्पी, कुरकुरीत, चवीला मात्र एकच नंबर. म्हणजे आपण जी कांदा भजी करतो म्हणा किंवा इतर कुठलीही भजी करतो ती याच्या पुढे म्हणजे काहीच नाही असं मी म्हणेल. एवढी छान लागते ही कॉर्नची भजी. तर पहा, इथे मी 3 मक्याची कणसं घेतलेली आहेत. त्याची सगळी जी बाहेरची जी सालं आहे ते काढून घ्यायची आहेत. आता पहा, हे जे मक्याचे जे कणसाचे जे दाणे आहेत ते आपल्याला एक अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर पहा, इथे मी फक्त एकच मक्याचा कणस घेतलेला आहे. बाकी जे 2 कणस होते ते मी उकडून आम्ही सगळ्यांनी घरामध्ये खाल्ले. आता पहा, भजी करण्यासाठी काही जास्त मक्याची कणसं अजिबात लागत नाही. एक मक्याचा कणस काफी असतो. तुम्ही पाहू शकतात, मी अगदी वाटी भरून हे दाणे घेतलेले आहेत आणि एका कणसाचे दाणे एक वाटी भरून आरामात होतात. तर चला, आता इथे आपल्याला पहा हिरवं वाटण तयार करायचं आहे. हिरवं वाटण त्याच्यापेक्षा आलं, लसूण, मिरची याची पेस्ट करायची. त्यासाठी पहा, मी इथे आलं घेतलेलं आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, कमी तिखटसुद्धा घेतलेल्या आणि तिखटसुद्धा घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर कढीपत्ता घेतलेला आहे आणि इथे मक्याचे काही दाणे घेतलेले आहेत. आता हे सगळं आपल्याला थोडं पाणी ॲड करून छान मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये थोडे मक्याचे दाणे ॲड केलेले आहे, थोडा भजीला फ्लेवर यावा म्हणून. तुम्ही अगदी जास्तसुद्धा मक्याचे दाणे ॲड करू शकतात. एक बाऊल घ्यायचा आहे, त्या बाऊलमध्ये आपल्याला मक्याचे दाणे ॲड करायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकतात, मी इथे एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी कोथिंबीर ॲड केलेली आहे. तुम्ही खूप सारी कोथिंबीर ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट. आणि पहा, ही भजी तुम्हाला अगदी झणझणीत हवी असेल ना तर तुम्ही इथे तिखट मिरची जास्त वापरू शकतात. तर पहा, मी 2 कमी तिखट हिरव्या मिरच्या आणि 2 तिखट मिरच्या अशा 4 मिरच्या ॲड केल्या होत्या. आता पहा, हे सगळे मसाले ॲड केल्यानंतर छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं. तर पहा, मी इथे अर्धी वाटी बेसन पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ ॲड केलं होतं. आता आणि आपण जे आलं, लसूण, मिरची पेस्ट ॲड केली होती ना ती ॲड करायची आहे. आता हे सगळं मिश्रण छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे, ते मी नंतर ॲड केलं होतं. तर पहा, आपल्याला अशाच पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त घट्टही नाही. थोडं घट्ट राहिलं तरीही चालेल, पण जास्त हे बॅटर ना पातळ होता कामा नये. थोडं जाड राहिलं तरीही चालेल. तर तुम्ही पाहू शकतात की इथे मी अर्धा तास हे बॅटर असंच साईडला भिजत ठेवलं होतं. अर्धा तासानंतर इथे आपल्याला याच्यामध्ये कुकिंग सोडा ॲड करायचा आहे, म्हणजे आपली भजी छान मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल. तर पहा, आता मी हे मिश्रण कुकिंग सोडा ॲड करून छान मस्त एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि
हे मिश्रण असं आहे ना किंवा हे बॅटर असं आहे ना की तुम्ही हातामध्ये तुम्ही जसा गोळा वळवाल तसं हे बॅटर वळलं जातं. तर पहा इथे मी कढईमध्ये ऑइल ॲड केले. ऑइल गरम करून घ्यायचं आहे. ऑइल गरम झालं की गॅस बारीक करायचा आहे आणि त्यानंतर ही भजी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे आणि छान मस्त मीडियम गॅसवरती आपल्याला 5 मिनटं ही भजी तळून घ्यायची आहे, अगदी ब्राऊन होईपर्यंत. आणि थोडा ह्या भजीचा कलर चेंज होत आला की थोडा गॅस मोठा करायचा आहे. मोठ्या गॅसवरती 2 मिनटं मस्त ही भजी तळून घ्या. पुन्हा गॅस बारीक करा आणि इथे ही आपली भजी तयार झालेली आहे. तर पहा ही भजी ना एवढी छान लागते ना, कारण ना ही भजी खाताना ना आपण जे मक्याचे दाणे ॲड केलेले आहेत त्याचा पूर्ण फ्लेवर ह्या भजीमध्ये असतो. ते दाणे दाताखाली येतात आणि तुम्हाला हे माहिती आहे मक्याचे दाणे हे गोड लागतात. ही भजी छान मस्त गोड तिखट अशी लागते आणि ही भजी आपण तळून घेतलेली आहे, त्याच्यामुळे हे जे मक्याचे जे दाणे आहेत ते छान मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात. तर तुम्हीसुद्धा ही जी भजी आहे ती तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर किंवा चीज मेयोनीज किंवा या चीज मेयोनीज म्हणजे मिक्स करून तुम्ही याही बरोबर ही भजी तुम्ही खाऊ शकतात. तर पहा बाहेरून छान मस्त क्रिस्पी कुरकुरीत आणि आतमधून मऊ अशी ही भजी आपली तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने या मक्याच्या कणसांच्या दाण्यांपासून तुम्हीसुद्धा अशी भजी नक्कीच ट्राय करा. ही भजी चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की याच्या पुढेच म्हणजे कांदा भजी, बटाटा भजी किंवा इतर कुठली भजी म्हणजे काहीच नाही. एवढी छान लागते ही भजी. नक्कीच ट्राय करून पहा तुम्ही.